चल बस एक राऊंड मारून येऊ. लेखक सुहास मयेकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. पहिला पुरस्कार. दे तो कॅमेरा इकडे. ते खेळणं नव्हे, महागडी वस्तू आहे ती. भर मांडवात त्या काकांनी माझ्याकडून कॅमेरा हिसकावून घेतला आणि माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी लहान असलेल्या त्यांच्या मुलाकडे दिला. किती वाईट होता तो क्षण. आता फोटोग्राफीचा नॅशनल अवॉर्ड स्वीकारताना ते क्षण पुन्हा आठवले. का माहीत नाही, मला कॅमेऱ्याचं त्या आधीपासूनच खूप आकर्षण होतं. त्या काकांकडे कॅमेरा आहे हे कळल्यापासून मला त्यांच्या घरची ओढ होती. कधीमधी जायला मिळालंच तरी कॅमेरा हातात मिळत नसे. पण काकांचा मुलगा त्या कॅमेऱ्याबरोबर चाळे करी आणि मला तो दुरूनच पाहायला मिळत असे, तेवढंच नेत्रसुख. ते माझ्या भावाचं लग्न होतं. गरीब परिस्थितीमुळे लग्नात फोटोग्राफी हा प्रकार आमच्या कल्पनेच्याही पलीकडचा होता. माझे ते काका गर्भश्रीमंत होते. कॅमेरा त्यांच्याकडे आधीपासूनच होता. माझ्या सख्ख्या भावाच्या लग्नात त्यांनी तो कॅमेरा आणल्यामुळे मी पाठीवर हात घेऊन त्यांच्या मागे मागे फिरत होतो. एकदा तो कॅमेरा हळूच त्यांच्या मुलाच्या हातातून घेण्यात मी यशस्वी झालो. तो सुखद स्पर्श. मात्र 5-6 सेकंदच. काकांनी येऊन तो खसकन ओढून घेतला. अरे दे तो कॅमेरा इकडे. ते खेळणं नव्हे, महागडी वस्तू आहे ती. भर मांडवात झालेला तो अपमान आईमुळे गिळून टाकला होता. फुरंगटलो. हो, महाग असतो तो. काही झालंच तर आपल्याला भरून देता येईल का? परिस्थिती केविलवाणी होती. आईने वास्तवाची जाणीव करून दिली. आपणही कॅमेरा घ्यायचाच. मनाशी तेव्हा पक्की खुणगाठ बांधली. कदाचित मंजिल मिल गई इतका पेटून गेलेलो आठवतंय. सख्ख्या भावाच्या लग्नाचा तो दिवस होता 6 मार्च 1988. मोठ्या भावाचं लग्न झालेलं आणि धाकटा मी भग्न झालेला. 2 दिवसात कामावर आलो. 600 रुपये जमा होते नावावर. अकाउंटंट म्हणाला, कंपनीकडून फक्त 1000 उचल मिळू शकते. कारण पगार होता महिना 1500 रुपये. कमर्शियल आर्टिस्ट. आठवड्याभर तरी धुमसत होतो. अबोल झालो होतो. एक दिवस माझे फोटोग्राफी क्षेत्रातले पहिले गुरु वसंत प्रधान म्हणाले, चल मी कॅमेरा घेतलेल्या डीलरकडे जाऊ, बघून तर येऊ. 1600 रुपये जमवून मी डीलरकडे गेलो. प्रधानांनी घेतलेला निकॉन कॅमेरा 5 ते 6 हजारांच्या वर किमतीचा होता. सगळे प्रोफेशनल कॅमेरे 4000च्या वर किमतीचे होते. नाराज झालो. तिथून माघारी निघताना डीलर चंद्रकांत शहा म्हणाले, एक कॅमेरा दाखवतो, माझ्याच हातून पडलाय. कॅमेरा दिसतोय डॅमेज्ड, मात्र वर्किंग कंडिशनमध्ये आहे. मूळ किंमत 3800, पण डॅमेज झाला आहे म्हणून 3000. 3000वरून घासाघीस करून 2600वर येऊन नक्की झालं. 1600 रुपये आगाऊ भरले डिपॉझिट. कॅमेरा ऑफिसमध्येच टेस्ट करून डीलरचे उरलेले 1000 रुपये माझे कॅमेरा गुरु प्रधानांनी खिशातून काढून दिले. त्या मांडव घटनेनंतर म्हणजे 1 महिना आणि 1 दिवसांनी 7 एप्रिल 1988ला मी ईर्षेने तो कॅमेरा घेतला. ऑलिम्पस मॉडेल OM1. एका बाजूने थोडा चेपलेला. तो कॅमेरा माझी मर्मबंधातली ठेव झाली. पोटाला चिमटा घेऊन नंतर ते सर्व पैसे फेडले आणि प्रधानांच्या हाताखाली ट्रेनिंग सुरू झालं. प्रधान माझ्याच ऑफिसमध्ये आर्ट डायरेक्टर होते. फोटोग्राफीचा छंद जीवानीशी जडला. इतका की ऑफिसात, मित्रपरिवारात, गाव परिसरात आणि नात्यातसुद्धा कॅमेरा आणि मी आणि कॅमेरा असं समीकरणच झालं. फोटोग्राफीच्या पुस्तकांची पारायणं केली. वेडिंग, फंक्शन, इव्हेंट, प्रेस, कमर्शियल येईल ती फोटोग्राफी केली. लाईट्स घेतल्या. ऑफिसात कमर्शियल प्रोफेशनल फोटोग्राफी करू लागलो. प्रॉडक्ट फोटोग्राफीत विशेष प्रावीण्य मिळवलं. 3-4 वर्षात कॅमेरा हातातलं खेळणंच होऊन गेलं. 1 मे 1991. ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रात फोटोग्राफर म्हणून मी स्थिर झालो होतो.
याच दिवशी कंपनीने फुल टाईम फोटोग्राफर म्हणून माझ्यासाठी जागा तयार केली आणि गाडी सुसाट निघाली. त्यानंतर बरेच कॅमेरे हाताळले. एक दिवस ते काकाच माझ्याकडे कॅमेरा घेऊन आले अनपेक्षितपणे. बाळ बघ रे, कॅमेऱ्याचं शटर जाम झालंय, ओपनच होत नाहीये. माझ्या हातातून कॅमेरा हिसकावून घेऊन माझ्यात ईर्ष्या निर्माण केलेले काका. खरं तर माझे कलाकार काका माझा आदर्शच होते. मात्र ते कडक शिस्तीचे होते. ते दैनंदिनी लिहित असत. तुला कॅमेरा माहीत नाही तर तू बिघडवून टाकशील, असं त्यांना सांगायचं होतं. आता निष्पाप आणि निरागस वाटले ते मला. पुलाखालून बरंच पाणी गेलं होतं. तोच त्यांचा मॅन्युअल कॅमेरा मी त्यांना व्यवस्थित चालू करून दिला आणि म्हटलं, काका, कॅमेरा जपून ठेवण्यापेक्षा रोज रगड वापरायचा, काही होत नाही. परत माझ्याकडे येऊन खरं तर तेव्हाच पहिला पुरस्कार माझ्या आदर्श असलेल्या काकांनी मला दिला होता. धन्यवाद.